जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये। मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता हा विषय बघणार आहोत। बुद्धिमत्ता विषय हा प्रत्येक परीक्षेचा घटक मानला जातो। हा का घेता आहे तर त्याचं कारण आहे की जो कॅन्डिडेट असणार तो अचूकरित्या किती लवकरात लवकर एखादी गोष्ट समजू शकतो, ओळखू शकतो, तर त्यासाठी त्याची बुद्ध्यांक चाचणी या सिलेबस मार्फत घेतली जाते। ठीक आहे। उदाहरणार्थ जर आपण पोलीस भरतीचा विचार केला तर पोलीस भरतीमध्ये बुद्धिमत्तेचे प्रश्न, पोलीस भरतीला बुद्धिमत्तेचे प्रश्न 25 असतात। प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो। ठीक आहे। तेच जर आपण वनरक्षकचा विचार केला तर वनरक्षकला 15 प्रश्न आहेत, एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, म्हणजे 30 मार्काचा सिलेबस आहे। त्याच पद्धतीने जर आपण एसएससी जीडीचा विचार केला, एसएससी जीडीचा, तर एसएससी जीडीला 20 प्रश्न आहे, एका प्रश्नाला 2 मार्क आहेत, असं 40 मार्काचा सिलेबस आहे। तसेच जर आपण अग्निवीरचा विचार केला तर अग्निवीरला हा विषय एकूण 5 प्रश्न असतात, 2 मार्क एका प्रश्नाला आहे, म्हणजे 10 मार्काचा सिलेबस आहे। या व्यतिरिक्त इतर सरळ सेवा किंवा आयटीआय नंतरचे टेक्निकल एक्झाम असतात त्या परीक्षांना देखील हा सिलेबस आहे। ठीक आहे। मग याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत। हा विषय शिकण्याआधी आपल्याला त्या बेसिक गोष्टी माहीत पाहिजे, जसं की तुम्हाला दिशा माहीत पाहिजे, पाढेपाठ पाहिजे कमीत कमी 20 पर्यंत, संख्यांबद्दल ज्ञान पाहिजे तुम्हाला, त्यानंतर इंग्रजी महिने, मराठी ऋतू माहीत पाहिजे, त्याच्यानंतर नातेसंबंध तुम्हाला माहीत पाहिजे। ठीक आहे। वर्ग माहीत पाहिजे, घन माहीत पाहिजे, नंतर तुम्हाला काही गणितीय क्रिया आहेत त्या पण जमल्या पाहिजे, जसं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार। ठीक आहे। यातले काही नियम आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे। जोपर्यंत तुम्हाला ही बेसिक गोष्टी माहीत राहत नाही तोपर्यंत हा विषय अवघड वाटतो। बरेच विद्यार्थी या विषयाला कठीण समजतात, परंतु हा विषय कठीण नाहीये। जर हा विषय समजून घेतला तर खूप सोपा आहे आणि पैकीचे पैकी मार्क देणारा हा विषय। तर आपण सुरुवातीला पहिलं जे प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाबद्दल बघूया। ठीक आहे। तर पहिलं प्रकरण आहे बुद्धिमत्तेमध्ये श्रेणी म्हणून। पहिलं प्रकरण आहे श्रेणी। आता श्रेणी म्हणजे नेमकं काय? तर श्रेणी म्हणजे एखादी सिरीज असते, एखादी मालिका असते, ती पूर्ण करायची असते। यामध्ये काय असतात की प्रश्नामध्ये कधी कधी पहिलं पद गाळलेलं असतं, कधी कधी मधलं पद गाळलेलं असतं, कधी कधी शेवटचं पद गाळलेलं असतं। मग ते तुम्हाला पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काय संबंध आहे, दुसऱ्या पदाचा तिसऱ्या पदाशी काय संबंध आहे, किंवा पहिल्या पदाचा तिसऱ्या पदाशी काय संबंध आहे, दुसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी काय संबंध आहे, किंवा पहिल्या पदाचा चौथ्या पदाशी काय संबंध आहे, असा वेगवेगळा संबंध दिलेला असतो आणि तो तुम्हाला ओळखून दिलेल्या पर्यायातून योग्य तो पर्याय निवडायचा असतो। ठीक आहे। आता श्रेणी हा जो प्रकरण ज्याला आपण सिरीज म्हणत असतो, ठीक आहे, त्या सिरीजमध्ये 3 प्रकारचे उदाहरणं असतात। नंबर 1 संख्या श्रेणी असते, संख्या श्रेणी। आता ही संख्या श्रेणी आहे, याच्यासाठी तुम्हाला पाढेपाठ पाहिजे आणि संख्यांचे जेवढे प्रकार आहेत, उदाहरणार्थ नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, पूर्णांक अपूर्णांक संख्या, दशांश अपूर्णांक संख्या, त्याचबरोबर मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, ही जे संख्यांचे प्रकार आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे। नंतर गणितीय क्रिया पण काही तुम्हाला जमल्या पाहिजे। कधी कधी याच्यात काय असतं की संख्या दुप्पट होताना, कधी कधी मायनस होताना, कधी कधी त्या संख्येला एका विशिष्ट संख्येने भाग देऊन काहीतरी असा फरक दिलेला असतो। म्हणून संख्या शिकण्यासाठी आपल्याला या बेसिक गोष्टी माहीत पाहिजे असतात। ठीक आहे। दुसरा प्रकार याच्यामध्ये वर्णांची श्रेणी, वर्णांची श्रेणी। आता इथे वर्ण कोणते विचारले जातात तर इंग्रजी वर्ण विचारले जातात। ठीक आहे। मग जसं मी तुम्हाला संख्या श्रेणीमध्ये बोललो की तुम्हाला बेसिक गोष्टी गणितीय ज्या बोललो आता ते माहीत पाहिजे असतात, त्याच पद्धतीने तुम्हाला इथे वर्णांच्या श्रेणीमध्ये इंग्रजी अल्फाबेट त्याची मांडणी माहीत पाहिजे असते। जेव्हा आपण पुढे घेणारच मी त्यावेळेस तुम्हाला सांगतो की इंग्रजी अल्फाबेटची मांडणी कशी करायची। आणि तिसरा प्रकार आहे श्रेणी या प्रकरणामध्ये संख्या आणि वर्ण, संख्या आणि वर्ण यांना एकत्र करून प्रश्न तयार केले जातात। उदाहरणार्थ जर आपण याचं एक उदाहरण द्यायचं ठरवलं तर जसं एचा क्रमांक 1 आहे, बीचा क्रमांक 2 आहे, सीचा क्रमांक 3 आहे, त्याच पद्धतीने मग पुढचं पद कोणतं। ठीक आहे। असे या स्वरूपाचे प्रश्न असतात। ठीक आहे। म्हणजे हे एक लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगितलं, पण यात सोप्यापासून तर अवघडपर्यंत देखील प्रश्न असतात। तर आपण सुरुवातीला संख्या श्रेणी शिकण्याआधी वर्णांची श्रेणी बघून घेऊ, कारण संख्या श्रेणी मी
तुम्हाला पुढील लेक्चरमध्ये घेतो. यासाठी तुम्हाला संख्या टोटल माहीत पाहिजे असतात. मी आधी एक संख्याचं लेक्चर घेणार, जेणेकरून तुम्हाला संख्यांचे प्रकार क्लिअर होतील आणि संख्या श्रेणी या प्रकारावरचे जेवढे काही प्रश्न असतील ते सोडवण्यामध्ये तुम्हाला थोडंसं सोपं होईल. ठीक आहे, मग आज आपण बघूया वर्णांची श्रेणी. वर्णांची श्रेणी बघूया आज आपण. बरं, बाकीचे विद्यार्थी लिहून घेत चला, मी परत बोलणार नाही तुम्हाला लिहायचं असं. ठीक आहे, ओके. आता बघा, वर्णांची श्रेणीमध्ये सुरुवातीला तुम्हाला अल्फाबेट माहीत पाहिजे असतात. ठीक आहे, त्याची मांडणी कशी करायची असते, तर अल्फाबेट लिहिताना जनरली तुम्हाला माहिती आहे की ABCD, बरोबर आहे. ABCDEFGHIJKL आणि M. M नंतर पहिला प्रकार काय लिहिशाल इथे, M नंतर N लिहिताना एच्या खालीच लिहा. ठीक आहे, हा टाईप 1 मध्ये येणार. ठीक आहे, NOPQRSTUVWXY आणि Z. त्याचबरोबर तुम्हाला हे जे नंबर सुद्धा पाठ पाहिजे. ठीक आहे, कोणता लेटर किती नंबरला आहे हे पण तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. हे झालं टाईप 1. आपल्याला याचा वापर जास्त होत नाही, पण हे आपल्याला माहीत पाहिजे आणि माहीतच असणार प्रत्येकाला. सर्वात जास्त हा जो टाईप 2 आहे, ठीक आहे, बुद्धिमत्तेमध्ये सर्वात जास्त वापर या टाईप 2चा होणार आहे. तर त्यामध्ये काय असणार की ए पासून सुरुवात करणार आपण. ABCDEFGHIJKLM. आता इथे काय झालं, टाईप 1 मध्ये आपण एच्या खाली N लिहिलेलं आहे, बरोबर आहे, पण इथे लिहिताना एमच्या खाली N लिहिणार. ठीक आहे, एम नंतर NOPQRSTUVWXY आणि Z. सेम यांचे नंबर देऊन द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. याचबरोबर एक बुद्धिमत्तेमध्ये लयबद्ध म्हणून एक प्रकरण आहे. तर लयबद्धसाठी तुम्हाला हे कॅपिटल लेटर झाले, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी लयबद्ध पद्धतीसाठी तुम्हाला स्मॉल लेटर पण लागणार आहे. ठीक आहे, तर स्मॉल लेटर पण आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, ABCDEFGHIJKL आणि M. M नंतर NOPQRSTUVWXY आणि Z. ठीक आहे, हे तुम्हाला लयबद्ध पद्धती एक प्रकरण आहे पुढे, तर त्यासाठी लागणार आहे. ठीक आहे, आता कधी कधी अल्फाबेटमध्ये काय असतात, बेसिक प्रश्न विचारला जातं की आता समोरून जर तुम्हाला विचारलं, म्हणजे समोरून की एचचा क्रमांक किती आहे, तर तुम्ही पटकन सांगू शकतात की समोरून एचचा क्रमांक 8 आहे. परंतु काही प्रश्न बेसिकमध्ये काय विचारले जातात की पाठीमागून सीचा क्रमांक किती, तर पाठीमागून सीचा क्रमांक किती यासाठी एक ट्रिक आहे. आता एकूण लेटर किती आहे, एकूण वर्ण किती आहे, 26 आहे, बरोबर आहे. मग काय करशाल, 26 + 1 करायचं म्हणजे 27. उदाहरणार्थ तुम्हाला प्रश्नात विचारला जात आहे की पाठीमागून सीचा क्रमांक किती आहे, तर काय करणार, 27 वजा सी, पुढून जो क्रमांक आहे त्याचा तेवढे वजा करणार, म्हणजे 27 वजा 3 किती येतात, 24, बरोबर आहे. याच पद्धतीने कोणतंही अक्षर तुम्हाला विचारू द्या, तर त्या संख्येत त्या अक्षराचा त्या वर्णाचा जो समोरून क्रमांक असेल त्याला तुम्ही तिथून वजा करणार आहे. उदाहरणार्थ जर विचारलं की पाठीमागून जीचा क्रमांक किती, आपल्याला माहिती आहे जी 7 नंबरला असतो, बरोबर. जीचा क्रमांक विचारला तर 27 वजा 7 केल्यानंतर काय येणार, 20, म्हणजे पाठीमागून जीचा क्रमांक किती येतोय, 20. याचबरोबर तुम्हाला अजून इंग्रजी स्वर पण माहित पाहिजे. ठीक आहे, कधी कधी श्रेणीमध्ये इंग्रजी स्वर विचारले जातात. मग इंग्रजी स्वर कोणकोणते, कोणकोणते इंग्रजी स्वर, तूच रे बघतो काय माझ्याकडे, सांग कोणकोणते इंग्रजी स्वर. AEIOU. बरोबर, व्हेरी गुड. इंग्रजी स्वर किती आहेत, 5 आहेत, बरोबर. मग कोणकोणते, AEIO आणि U, बरोबर आहे. कधी कधी काय असणार की श्रेणीमध्ये स्वरचा क्रमांक दिलेला असतो, ठीक आहे ना, किंवा श्रेणी हे प्रश्न स्वरवर दिलेले असतात. अग्निवीर किंवा अजून इतर एक्झामला पण पोलीस वगैरेला विचारले गेलेले हे प्रश्न. मग जरा एकूण 26 वर्ण होते, 26 मध्ये 5 स्वर असतील तर व्यंजन किती असणार, मग तिथे 21 असणार की नाही. ते इंग्लिश ग्रामरचा भाग आहे, ते का असणार आपण पुढच्या इंग्लिश ग्रामरच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे, आता
इथपर्यंत तुम्हाला या बेसिक गोष्टी लक्षात आल्या? हा, लक्षात आल्या असतील तर आता पुढे आपण प्रश्नांकडे वळूया. ठीक आहे, सर्वात जास्त आपल्याला लागणार आहे ही. ठीक आहे, मग ही बाकीचं मी पुसून घेतो, लिहून झालं असेल तुमचं तर. ठीक आहे, तर चला आता आपण आहे ना प्रश्न बघताना वर्णांच्या श्रेणीमध्ये आधी सोपे प्रश्न बघूया. ठीक आहे, मग सोप्याकडनं अवघडकडे जाऊ, जेणेकरून काय तुम्हाला प्रश्नाची काठिण्यती पातळी पण समजणारे कशी असते. ठीक आहे, तर आता बघा पहिला प्रश्न इथे ए नंतर सी दिलेलं, सी नंतर ई दिलेलं, ई नंतर जी दिलेलं, जी नंतर आय दिलेलं आणि पुढचं पद तुम्हाला विचारलं का असणार आहे. तर मी तुम्हाला आधी पण बोललो की ही वर्णांची श्रेणी असेल किंवा संख्या श्रेणी असेल किंवा अंक प्लस वर्ण असतील. ठीक आहे ना, तर यामध्ये आपण काय करायचं असतं की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काय संबंध आहे, दुसऱ्या पदाचा तिसऱ्या पदाशी काय संबंध आहे, पहिले हे बघणार. समजा असा संबंध लागत नाही तर या पहिल्या पदाचा तिसऱ्या पदाशी काय, दुसऱ्या पदात चौथ्या पदाशी काय हे बघशाल. ठीक आहे, कधी कधी हा पण संबंध लागत नाही तर मग त्यावेळेस काय बघणार की हे जे दोन घर आहेत बरोबर आहे, या घरांमधला जो फरक आहे त्या संख्येचा वर्ग संख्या किंवा त्यातून काहीतरी पुढची मागची संख्या वजा केलेली असते. तर असे वेगवेगळे फरक असतात. जसा प्रश्न येणार आपण ते सोप्याकडनं अवघडकडे जाऊया. तर आता बघा ए नंतर सी घेतलेलं म्हणजे मध्ये कोणतं पद गाळ केलं त्यांनी, बी. बरोबर आहे, मग बी नंतर बी सोडून त्यांनी सी घेतलंय. मग सी नंतर काय डी येतो, डी सोडून काय घेतलं त्यांनी, ई घेतलेला आहे. बरोबर आहे, ई नंतर काय येतो एफ, एफ येतो, एफ सोडून त्यांनी जी घेतलाय, जी नंतर एच येतो, एच सोडून आय घेतलेला आहे. म्हणजे आपल्या लक्षात काय आलं की +1 ची श्रेणी चाललेली. बरोबर आहे, म्हणजे ए नंतर बी घेतलं म्हणजे काय बी +1 केलेलं आहे, नंतर सी घेतला, सी मध्ये मग +1 करून ई घेतला आहे. बरोबर आहे, त्यानंतर मग त्याच पद्धतीने +1 करून इथे जी घेतलेला आहे, जी मध्ये +1 करून आय घेतलेला आहे. आता आपल्याला +1 करावं लागणार आहे, म्हणजेच काय जे प्लस करून के घ्यावं लागणार आहे. बरोबर, जे टाळायचं आहे आणि के घ्यायचं इथे. मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार, के. ठीक आहे, ठीक आहे, पहिला प्रश्न समजलाय तुम्हाला. ओके, आता आपण दुसरा प्रश्न बघूया. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न इथे सिंगलच पद आहे. बरोबर आहे, एक एकच पद आहे, एक एकच वर्ण आहे. आता बी नंतर सी घेतलाय, सी नंतर ई घेतलाय, ई नंतर जी घेतलाय, जी नंतर के घेतलाय. बरोबर ना, आता याच्यात काय बघा, बी नंतर त्यांनी सी लगेच घेतलेला आहे. बरोबर, म्हणजे इथे शून्याचा फरक आहे. त्यानंतर सी नंतर ई घेतलाय. बरोबर आहे, म्हणजेच मग +1 आहे. बरोबर, त्यानंतर ई नंतर जी घेतलाय, मग +1 दिसतोय. बरोबर की नाही, जी नंतर मग काय के घेतलेला. मग इथे काय झालं 1 2 3 सोडून चौथं घर आहे. मग मी तुम्हाला आधीच बोललो की श्रेणीमध्ये बेसिक सांगताना मी तुम्हाला बोललो की श्रेणी पूर्ण होताना काय पाहिजे की प्रत्येक पदातील जो फरक असणार आहे तो सारखा पाहिजे, साम्य पाहिजे. बरोबर आहे, मग इथे आता कुठे शून्याचा फरक आहे, कुठे 1चा आहे, कुठे 3चा आहे, तर हे साम्य आहे का, नाहीये. म्हणून आपल्याला हा लॉजिक लागणार नाही, कारण आपण नेमकं पुढचं पद घेताना कोणतं घेणार, 0 घेणार, 1 घेणार की 3 घेणार. बरोबर की नाही, अशा वेळेस प्रश्न चुकू शकतो आणि ऑप्शन मध्ये ते पर्याय असतील तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. ठीक आहे, तर या ठिकाणी हा लॉजिक लागत नाही. ठीक आहे, मग काय करशाल, असे काही असतील अजून सोपं करण्यासाठी यांच्या डोक्यावर ना याचा जो क्रमांक आहे मी तुम्हाला आधीच बोललो बेसिक मध्ये की तुम्ही यांचा क्रमांक पाठ करा. तर बीचा क्रमांक किती आहे, 2 आहे, सीचा किती आहे, 3 आहे, ईचा किती आहे, 5 आहे, जीचा किती आहे, 7 आहे, केचा किती आहे, 11 आहे. बरोबर, मग या संख्यांकडे जर तुम्ही बघितलं तर या संख्या कोणत्या आहे, मूळ संख्या आहेत. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. बरोबर आहे, बाकी सर्व मूळ संख्या या विषम संख्या असतात. तर आता इथे 2 आहे, 2 नंतर 3 आहे, 3 नंतर 5 आहे, 5 नंतर 7 आहे, 7 नंतर 11 आहे. मग याच्या पुढची संख्या काय असते, मूळ संख्या 13 असते. बरोबर आहे, 13 नंबरचं घर कोणतं आहे किंवा 13 नंबरचं पद कोणतं आहे, यम आहे. बरोबर, म्हणून इथे काय येणार, एम येणार. लक्षात आलं का, ठीक आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया आपण 3 नंबरचा. यामध्ये काय केलेलं आहे, याच्या आधी जे आपण प्रश्न पाहिले त्यामध्ये एक एकच पद होतं. ओय इकडे लक्ष दे, तिकडे काय चालू आहे. बरं ठीक आहे, लक्ष द्या. आता ए नंतर काय, ए नंतर बी सोडून सी घेतलेला आहे इथे. बरोबर आहे, म्हणजेच इथे +1 केलेला आहे. नंतर सी नंतर काय येतो, डी येतो. बरोबर, मग डी सोडून त्यांनी इथे डी आला पाहिजे होता, म्हणजेच काय +1 केलेलं इथे. डी सोडून काय घेतलेलं त्यांनी, ई. बरोबर, मी ई नंतर काय येतो एफ, एफ नंतर काय एफ सोडून इथे काय घेतलं त्यांनी, जी. म्हणजे +1 ची सिरियल चालू आहे. जी नंतर एच येतो. बरोबर आहे, मग ते एच सोडून काय घेतलं त्यांनी, आय. आय नंतर काय येतो, जे. म्हणजे इथे पण +1 सोडून जे नंतर के घेतलेला आहे. मग के नंतर काय येणार, एल. बरोबर आहे, मग एल सोडायचं आपल्याला. एल नंतर काय घेणार आपण, एम घेणार. लक्षात येतोय. मग एम नंतर पुन्हा जसं मागच्या घरांमध्ये एक घर सोडलेलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, एम नंतर एन सोडून काय घ्यावं लागणार, ओ. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, एम ओ. समजलंय का, ठीक आहे. चला आता इकडे बघा, भावेशीकडे लक्ष दे. पुढचा प्रश्न काय आहे, AZ BY CX DW दिलेलं आहे. बरोबर आहे,
आता हा प्रश्न आपण दोन्ही पद्धतीने सोडू शकतो. जर तुम्ही या अल्फाबेटकडे बघितलं तर एच्या खाली डायरेक्ट झेड आहे, बीच्या खाली वाय, सीच्या खाली एक्स आहे, डीच्या खाली डब्ल्यू आहे, बरोबर आहे. मग पुढचं घर काय सी ई आहे, बरोबर आहे. मग ईच्या पुढे काय असणार, ईच्या खाली कोण आहे, व्ही आहे. म्हणजेच उत्तर आपल्याला पाहता समजून जातंय ईच्या खाली व्ही आहे. असं पण सोडू शकतो. किंवा याला आपण काय करू, पहिलं पद आहे 1 2 3 4, ठीक आहे ना. म्हणजे श्रेणी पहिल्या पदांचं जे दोघं घर आहेत, बरोबर, दोन्ही पद आहे, दोन्ही पद मधलं पहिल्याच आधी क्रमांक शोधून घ्या. म्हणजे 1 2 3 4 आणि पुढे मग 5 नंबर, मग 5 ला काय येतं, ईच येणार आहे, बरोबर आहे. आणि याचा मग उतरता क्रम दिलेला आहे. म्हणजे एकीकडनं चढता क्रम आहे, एक कंटिन्यू, आणि इकडनं उतरता क्रम आहे. 26 नंतर काय 25, 25 नंतर 24, 24 नंतर 23, मग इकडे काय येणार 22, मग 22 नंबरला काय व्ही आहे, बरोबर आहे. मग या पद्धतीने पण तुम्ही सोडू शकतात. चला मग आता पुढील प्रश्न बघूया आपण. इथे बघा काय दिलं आहे, ए वाय बी एक्स सी डब्ल्यू आणि डी व्ही. आता याच्यामध्ये काय की जसं आपण तिथे पाहिलं की समोरासमोरील पद घेतलेलं होतं, बरोबर आहे. आता इथे काय केलं, झेड सोडून दिलेलं आहे. म्हणजे तिरकस आहे ए वाय, बरोबर आहे, बी एक्स सी डब्ल्यू, नंतर डी व्ही, मग पुढचं पद काय आहे ई यू, बरोबर आहे. मग इथे काय येणार ई आणि यू. लक्षात येत आहे, ठीक ठीक आहे. आता चला पुढचा प्रश्न बघूया, ठीक आहे. इथे आता आपण लेवल पुन्हा वाढवलेली आहे बघा, ए बी सी, बरोबर आहे. आता इथे क्रमाने आलेले आहे ए बी सी, सी नंतर काय येतो मग डी येतो, बरोबर आहे. मग डी मध्ये एक घर सोडलेलं इथे, बरोबर आहे. नंतर ई एफ जी, हे पण क्रमगत घेतलेले आपण, ई एफ जी नंतर काय एच आणि आय येतो, म्हणजे इथे +2 केलेले आहे. नंतर जे के एल, बरोबर, जे के एल हे पण क्रमगत घेतलेले आहे. नंतर काय आहे मग एम एन ओ, म्हणजे इथे +3 सोडलेले, ओ नंतर काय येतो पी येतो, बरोबर. पुन्हा पी क्यू आर हे क्रमगत घेतलेले, पी क्यू आर. मग आपण जर पुढे कोणत्या अक्षरात निवडायचे हे बघायचं असेल तर फरक जर आपण पाहिला तर फरक नैसर्गिक संख्येचा चढत्या क्रमाने, बरोबर आहे. मग 1 नंतर 2, 2 नंतर 3, म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागणार मग +4 करावं लागणार आहे, ठीक आहे. म्हणजे 4 सोडून पुढची श्रेणी घ्यावी लागणार आहे. मग आता शेवटचं अक्षर काय आर आहे, आर नंतर एस टी यू आणि व्ही हे सोडायचे आणि त्यानंतर मग क्रमगत घ्यायचे. कारण मागच्या पदांमध्ये पण तसंच होतं की एक घर सोडून बाकीचे पुढील 3 क्रमगत घेतले. मग इथे काय यू आर नंतर एस टी यू व्ही सोडायचे, म्हणजे 4 सोडल्यानंतर डब्ल्यू एक्स आणि व्हाय काय येणार इथे डब्ल्यू एक्स आणि व्हाय. लक्षात आलं. चला आता पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 8 काय की इथे पद आधी आपण एक पदांचं पाहिल्यानंतर 2 पद पाहिल्यानंतर 3 पाहिले, बरोबर आहे. आता इथे पुन्हा सिंगल पद दिसतंय. मग या ठिकाणी काय आहे, एचा क्रमांक किती आहे 1 आहे, डीचा क्रमांक किती आहे 4 आहे, आयचा क्रमांक किती आहे 9 आहे, पीचा क्रमांक किती आहे तर 16 आहे, बरोबर आहे. कारण इथे फरक खूप जास्त दिसतोय आपल्याला, बरोबर आहे. म्हणजेच काय ए आणि डी मध्ये 3 घरांचा फरक आहे, बरोबर आहे. डी आणि आय मध्ये पुन्हा मग 5 घरांचा फरक. मग असा जर फरक असेल 3 5 नंतर आय आणि पी मध्ये 7 घरांचा फरक आहे, म्हणजे इथे किती आहे 3, इकडे 5 आहे, इकडे 7 आहे, बरोबर. मग पुढे किती येणार 9 येणार. या पद्धतीने पण आपण याला सोडू शकतो. 3 5 7 आणि 9, बरोबर की नाही. ही एक पद्धत झाली. मग +9 केल्यानंतर काय येणार 16 मध्ये 9 प्लस केले तर 16 अधिक 9 25 होता ना. म्हणजे 25 नंबरचं पद काय वाय, बरोबर आहे. 25 नंबरचं पद काय वाय. ही पण एक पद्धत आहे. किंवा दुसरं जर तुम्ही या संख्यांना बघितलं तर या संख्या कोणत्या आहेत, कोणत्या आहेत वर्गसंख्या, बरोबर. आता इथे बघा मग एकाचा वर्ग 1, नंतर 2चा वर्ग 4, त्यानंतर 3चा वर्ग आहे, नंतर मग 4चा वर्ग आहे, ठीक आहे. आता जर या प्रश्नाकडे तुम्ही पाहिलं तर मग क्रमगत संख्येचा वर्ग विचारलेला त्यांनी, नैसर्गिक संख्येचा. मग 1चा 2चा 3चा आणि 4चा वर्ग. मग आपल्याला पुढची संख्या काय येणार 5. मग 5चा वर्ग काय असतो 5चा वर्ग 25, बरोबर आहे. मग 25 नंबरला कोणतं येणार वाय. तुम्ही एकच प्रश्न दोन्ही पद्धतीने सोडू शकता. बघा आता आपण आज टोटल 8 प्रश्न पाहिले आणि बेसिक बद्दल माहिती घेतलेली, ठीक आहे. बाकी याच्या पुढील प्रश्न आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आणि तुम्हाला हे 3 प्रश्न देतोय मी, हे 3 प्रश्नांचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवायचे, ठीक आहे. हे 3 प्रश्न आहे, ह्या 3 प्रश्नांचे उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. बाकीचे प्रश्न आपण बाकीचे टाईप अजून याच्यात बाकी आहे, ते पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहेत.